तुमचे कष्टाचे पैसे फक्त FD मध्ये ठेवून तुम्ही महागाईला हरवू शकत नाही, पण या 9 सरकारी योजना नक्कीच हरवू शकतात, ते पण बँकेच्या FD पेक्षा जास्त व्याज आणि 100% सरकारी सुरक्षा। दर महिन्याला पगार हवाय की मुलांच्या भविष्यासाठी मोठी रक्कम? आजच्या व्हिडिओमध्ये पहा अशा सरकारी स्कीम्स ज्या FD ला सुद्धा मागे टाकतात। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मला सांगा, तुम्ही गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत आहात का? आणि तुम्हाला शून्य जोखीम, सरकारी हमी आणि फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा जास्त परतावा हवा आहे का? तुम्ही असे व्यक्ती आहात ज्यांना मासिक उत्पन्न हवे आहे, त्रैमासिक उत्पन्न हवे आहे आणि वार्षिक उत्पन्न सुद्धा हवे आहे, किंवा अनेक वर्षानंतर मोठी एकरकमी रक्कम हवी आहे। काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की अशा सरकारी 9 योजना आहेत ज्या 8.5% पर्यंत परतावा देतात, ज्यातील अनेक करमुक्त म्हणजे टॅक्स फ्री आहेत आणि विद्यार्थी, नोकरी करणारे, पालक आणि निवृत्त व्यक्तींसाठी योग्य आहे। सामान्यत पाहिलं तर FD तुम्हाला 6 ते 6.5% परतावा देते आणि या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला तुमच्या कष्टाच्या पैशांवरती बँकेच्या FD पेक्षा कितीतरी जास्त व्याजदर मिळतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व योजना भारत सरकारद्वारे समर्थित आहेत, त्यामुळे तुम्हाला 100% सुरक्षता मिळते। आणि इतकंच नाही तर यामध्ये गुंतवणुकीसाठी तुम्हाला लवचिक पेमेंट पर्याय मिळतात, म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक रकमी किंवा दरमहा गुंतवणूक करू शकता। आणि बोनस म्हणजे यातील अनेक योजना तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स म्हणजे कर सवलत देखील मिळवून देतात, ज्यामुळे तुमचे पैसे सुरक्षितपणे आणि वेगवानाने वाढवण्यास मदत होते। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेन, गुंतवणूक कशी करावी, एक रकमी किंवा दरमहा, परतावा कधी मिळेल, दरमहा, त्रैमासिक, वार्षिक की मुदतीनंतर, आणि कोणी कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी। चला तर मग सुरू करूया। पहिली आहे NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट। आता ही योजना काय आहे मी तुम्हाला सांगते। ही एक पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे, जिथे तुम्ही ठराविक काळासाठी पैसे गुंतवतात। हे प्रमाणपत्र स्वरूपात असतो आणि यात तुमची मुद्दल आणि व्याज पूर्णपणे सुरक्षित असते। यात तुम्हाला व्याजदर 7.7% मिळतो। कालावधी आहे 5 वर्ष। गुंतवणूक जर करायची असेल तर केवळ एक रकमी किंवा 1000 रुपयांपर्यंत, आणि परतावा 5 वर्षानंतर तुम्हाला मुदतीसोबत भेटतो। उदाहरणार्थ जर तुम्ही 1 लाख आता गुंतवले तर 5 वर्षानंतर अंदाजे 1.44 लाख मिळतील। ज्यांना सुरक्षित वाढ हवी आहे आणि नियमित उत्पन्नाची गरज आहे त्यांच्यासाठी ही योजना बेस्ट आहे। आणि कलम 80C अंतर्गत सवलत सुद्धा मिळते। दुसरे आहे RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग्स बॉन्ड। हे बॉन्ड्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे जारी केले जातात। फ्लोटिंग रेट म्हणजे याचा व्याजदर स्थिर नसून तो सरकारी बचत योजनेच्या म्हणजे NSC दराशी जोडलेला असतो, ज्यामुळे महागाई अनुसार यात वाढ होऊ शकते। आता तुम्हाला व्याजदर सुमारे 8.5% मिळतो। याचा कालावधी आहे 7 वर्ष। गुंतवणूक केवळ एक रकमी आहे, किमान 1000 रुपये, आणि याचा व्याज दर तुम्हाला 6 महिन्यांनी मिळतो। उदाहरणार्थ जर तुम्ही 10 लाख गुंतवणूक केली तर दर 6 महिन्यांनी तर अंदाजे 40,250 रुपये मिळतात। ज्यांना वर्षातून 2दा ठराविक उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी ही योजना बेस्ट आहे। आता याच्यावर व्याज करपात्र आहे। तिसरा आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणजे SSY। बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीमचा हा एक भाग आहे। मुलींच्या उच्च शिक्षण आणि लग्नासाठी निधी उभा करण्यासाठी हे केंद्र सरकारची सर्वोत्तम योजना आहे। मुदत 21 वर्षाची आहे। तुम्हाला याचा परतावा 21 वर्षानंतर मिळतो आणि 18 वर्षाच्या नंतर शिक्षणासाठी अर्धवट पैसे काढता येतात। उदाहरणार्थ जर तुम्ही दर महिन्याला 5000 गुंतवणूक केली तर मुदतीनंतर अंदाजे 29 ते 30 लाख रुपये मिळू शकतात। तर ही योजना 10 वर्षाखालील मुलगी असलेल्या पालकांसाठी आहे। टॅक्स बेनिफिट तुम्हाला पूर्णपणे करमुक्त आहे। चौथं आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम म्हणजे POIMS। ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे मोठी रक्कम आहे आणि त्यांना त्यातून दर महिन्याला पगार सारखे उत्पन्न हवे आहे। याच्यात तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळते। आता याचा व्याजदर आहे 7.4%। कालावधी आहे 5 वर्ष आणि गुंतवणूक केवळ एक रकमी आहे। कमाल 9 लाख रुपये वैयक्तिक तुम्ही गुंतवू शकता, ते 15 लाख पर्यंत संयुक्त। तुम्हाला दर महिन्याला याचे व्याज मिळते। आणि उदाहरण आपण घेऊया, 9 लाख गुंतवले तर दर महिन्याला तुम्हाला 5500 रुपये मिळतात। आता ज्यांना दर महिन्याला पगार किंवा ठराविक मासिक उत्पन्न हवे त्यांच्यासाठी ही योजना आहे। आता पाचवं आहे सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम SCSS। ही खास ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाईन केलेली योजना आहे।
निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवर जास्तीत जास्त सुरक्षितता मिळावे आणि उच्च व्याज मिळावे यासाठी या योजनेचे मुख्य उद्देश आहे. याचं व्याजदर तुम्हाला 8.2% मिळतं. कालावधी आहे 5 वर्ष. केवळ एक रक्कमी तुम्ही गुंतवणूक करू शकताय, कमाल 30 लाख रुपयेपर्यंत. आणि याचा परतावा आपण पाहिला तर व्याजदर 3 महिन्यांनी म्हणजे त्रैमासिक मिळते. आपण उदाहरण बघूया. 10 लाख जर तुम्ही गुंतवले तर प्रत्येक तिमाहीला 20,500 रुपये तुम्हाला मिळू शकतात. आता ही योजना 60 वर्षावरील व्यक्तींसाठी आहे. याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट कलम 80च्या अंतर्गत सवलत मिळते. 6वं आहे PPF पब्लिक प्रोव्हिडंट फंड. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. यात 15 वर्षाचा लॉक इन कालावधी असतो, ज्यामध्ये शिस्तबद्ध बचत होते आणि चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा मिळतो. याचा व्याजदर आहे 7.1%. कालावधी आहे 15 वर्ष आणि गुंतवणूक तुम्ही दरमहा किंवा वार्षिक मध्ये करू शकताय. कमाल गुंतवणूक तुम्ही 1.5 लाख करू शकताय. याचा परतावा आहे 15 वर्षानंतर पूर्ण रक्कम आणि व्याज दरवर्षी चक्रवाढ होतो. उदाहरणार्थ वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवणूक जर केली तर 15 वर्षानंतर 40 लाख रुपये प्लस मिळते. आता दीर्घकालीन सुरक्षित संपत्ती निर्माण करण्यासाठी ही योजना बेस्ट आहे आणि याचा टॅक्स बेनिफिट पूर्णपणे करमुक्त आहे. 7वं आहे NPS नॅशनल पेन्शन सिस्टम. आता ही योजना काय आहे? ही एक रिटायरमेंट प्लॅनिंग योजना आहे. यामध्ये तुमचे पैसे इक्विटी आणि डेट फंड मध्ये गुंतवले जातात. यात गुंतवणुकीचा मुख्य उद्देश म्हणजे निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळवणे हा असतो. याचा परतावा मार्केट लिंक्ड आहे. गुंतवणूक तुम्ही दरमहा किंवा वार्षिक करू शकताय. वयाच्या 60व्या वर्षी 60% रक्कम एक रकमी आणि 40% पेन्शन स्वरूपात तुम्हाला मिळते. तरुण नोकरीपेशा लोक जे निवृत्ती नियोजन करतात त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि टॅक्स बेनिफिट 50,000 रुपयांची अतिरिक्त व्याजावट आहे. 8वं आहे अटल पेन्शन योजना APY. ही विशेषत असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी आहे. यात तुम्ही वयानुसार छोटी रक्कम दर महिन्याला गुंतवा आणि सरकार तुम्हाला 60 वर्षानंतर आयुष्यभरासाठी निश्चित पेन्शनची हमी देते. आता याची गुंतवणूक आपण पाहिली तर बँक खात्यातून दरमहा ठराविक रक्कम कट होते आणि परतावा तुम्हाला 60 वर्षानंतर दर महिन्याला 1,000 रुपये ते 5,000 रुपये निश्चित पेन्शन मिळते. तर ही योजना 18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी आहे. आता 9वी आणि शेवटची स्कीम आहे किसान विकास पत्र KVP. पूर्वी ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी होती, पण आता कोणतीही भारतीय नागरिक यात गुंतवणूक करू शकतो. यात गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नसल्यामुळे मोठ्या रकमाच्या गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यात तुम्हाला व्याजदर 7.5% मिळतो. याचा कालावधी आहे 115 महिने आणि याची गुंतवणूक केवळ एक रकमी आहे, कोणतीही मर्यादा नाही आणि याचा परतावा तुम्हाला 115 महिन्यात म्हणजे 9 वर्ष 7 महिन्यांनी मिळू शकतोय. उदाहरणार्थ जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर 115 महिन्यात 10 लाख तुमचे होतील. आता ही योजना त्यांच्यासाठी आहे ज्यांना सोप्या भाषेत पैसे दुप्पट करायचे आहेत. तर मित्रांनो, इतक्या साऱ्या पर्यायांपैकी तुमच्यासाठी नेमकी कोणती योजना योग्य आहे हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला दर महिन्याला घरासाठी ठराविक पगार हवा असेल तर पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम POMIS तुमच्यासाठी बेस्ट आहे. ज्यांना दर 3 महिन्यांनी म्हणजे त्रैमासिक परतावा हवाय अशा ज्येष्ठ नागरिकांनी SCSSचा विचार करावा. तर 6माही उत्पन्नासाठी RBI फ्लोटिंग रेट बॉन्डचा हा एक उत्तम पर्याय आहे. दुसरीकडे जर तुमचं लक्ष करमुक्त टॅक्स फ्री संपत्ती निर्माण करण्याचा असेल तर तुम्ही PPF किंवा तुमच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा निवड करू शकताय. ज्यांना आपले पैसे साध्या पद्धतीने किंवा दुप्पट करायचे असेल त्यांच्यासाठी KVP म्हणजे किसान विकास पत्र ही योजना 115 महिन्यात तुमचे पैसे डबल करून देतील. आणि शेवटी तुम्ही निवृत्तीच्या नंतर पेन्शनचे नियोजन करत असाल तर NPS किंवा अटल पेन्शन योजना म्हणजे APY हे दोन्ही सरकारी हमी असलेला उत्तम पर्याय आहे. तुमच्या आर्थिक गरजेनुसार यातील योग्य योजना निवडा आणि आजच आपल्या सुरक्षित भविष्यासाठी सुरुवात करा. तर मित्रांनो, हे होते 9 सरकारी पर्याय जे तुम्हाला बँकेच्या FD पेक्षा जास्त फायदा देऊ शकतात. लक्षात ठेवा, योग्य वेळी केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात मोठी संपत्ती निर्माण करू शकते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? या 9 योजनांपैकी तुम्हाला कोणती योजना सर्वात जास्त आवडली किंवा तुम्ही कशामध्ये गुंतवणूक करणार आहात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर याला लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या सुरक्षित गुंतवणुकीचा फायदा घेता येईल. आणि हो, अशाच नवनवीन फायनान्शियल टिप्स आणि सरकारी योजनेसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192.
बॉसवाला. बी द बॉस.